नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित आजच्या व्हिडिओमध्ये घातांकावरील प्रश्न कसे विचारले जातात हे आपण पाहणार आहोत. काही प्रश्न आपण यापूर्वी पाहिलेले आहेत, आणखी काही प्रश्न या घटकावरील. घातांकांचे नियम आपण समजावून घेतले तर कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. ए गुणिले डॉट 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 यम वेळा ए असेल तर एचा यमवा घात. ए गुणिले ए म्हणजे एचा यमवा घात म्हणजेच ए गुणिले ए यम वेळा. ओके, अशा पद्धतीनं एचा यमवा घात आणि त्याचा यनवा घात हा घाताचा घात आहे. घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार एचा यमन. ए गुणिले बी या दोघांसाठी कंसाचा घात एम असेल तर स्वतंत्र मांडणी एचाही यमवा आहे, बीचाही यमवा आहे. त्याच पद्धतीनं भागाकारासाठी सुद्धा ए भागिले बी कंसाचा यमवा, एलाही यमवा आहे आणि बीलाही यमवा हा घात आहे. एचा यमवा घात भागिले एचा यनवा घात असेल हा भागाकार आहे आणि यम मोठा असेल घात तर समान पाया भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते. ओके, एखादा घात ऋण असेल, एचा वजा ऋण असेल तर तो धन करताना एचा आर 1/एचा आर. एचा यमवा घात गुणिले एचा यनवा घात समान पाया गुणाकार आहे. घातांकांची बेरीज एचा यम अधिक यन. ओके, पुढला प्रश्न आहे 9चा 6वा घात छेद 9चा वजा कंसात यम अधिक 5 कंस पूर्ण बरोबर 1 तर यमची किंमत किती. आता हा 9च्या 6व्या घाताला जो भागिले घात आहे हा पलीकडं गुणिले 1ला गुणाकारात जाणार आहे, त्यामुळं 1 गुणलं तर हाच गुणाकार येणार आहे. एचा लागलंच या ठिकाणी वजा नाद गुणूया, वजा यम वजा 5. ओके, या ठिकाणी दोन्ही बाजूचा पाया समान आहे, मध्ये समानता संबंधाचं चिन्ह आहे, त्यामुळे घात त्यांचे सारखे दाखवायचे. 6 बरोबर वजा यम वजा 5. यमची किंमत पाहिजे, वजा यम मागे घेतल्यानंतर अधिक यम होणार आहे, 6 पलीकडे जाणार आहे, वजा 5 पूर्वीच आहे, अधिक 6 पलीकडे जाऊन वजा 5 वजा 6 हे अधिक 6 पलीकडे जाऊन वजा 6, वजा वजांची बेरीज वजा असते, वजा 5 वजा 6 वजा 11. यम बरोबर वजा 11 आणि म्हणूनच या ठिकाणी यम बरोबर वजा 11 हा अचूक पर्याय आपणास मिळालेला आहे. 16चा वर्ग गुणिले 4चा तिसरा गुणिले 3चा 6वा घात भागिले 27चा वर्ग गुणिले 4चा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह. या ठिकाणी 2च्या आणि 3च्या घातांकांच्या रूपात आपण मांडू शकतोय. 16 म्हणजे 2चा 4था घात. ओके, आणि त्याचा परत दुसरा घात आहे. 4 म्हणजे 2चा वर्ग त्याचा तिसरा घात आहे गुणिले 3चा 6वा. हे पहा, 16 म्हणजे 4 2चा 4था घात त्याचा वर्ग आहे. आज इथलं 4 म्हणजे 2चा वर्ग आणि त्याचा तिसरा घात आहे गुणिले 3चा 6वा भागिले 27 म्हणजे 3चा घन त्याचा दुसरा घात आहे गुणिले हा 4 म्हणजे 2चा वर्ग त्याचा वर्ग. ओके, 4च्या पायात लिहिलं असतं तर तिथं चाललं असतं. ओके, असो. घाताचा घात घातांचा गुणाकार 4 दुने 8 2चा 8वा घात गुणिले 3 दुने 6 2चा 6वा घात गुणिले 3चा 6वा. छेदस्थानी 3 दुने 7 3चा 6वा घात गुणिले 2चा बेदुने 4. या ठिकाणी 3चा 6वा वरती आहे, छेदस्थानी 3चा 6वा हा गेलेत. वरती काय झालं पहा, 2 8 वेळा 2 6 वेळा समान पाया घातांकां गुणाकार आहे घातांकांचा. घातांकांची बेरीज 8 आणि 7 14. 2चा 14 हा छेदस्थानचा 4 वरती आल्यानंतर अधिक 4 वरती आल्यानंतर वजा होणार आहे, त्यामुळे 14मधनं 4 गेले 10 उरले. 2चा 10वा घात हे त्याचं अंतिम उत्तर आहे. आणि 2चा 10वा म्हणजेच या ठिकाणी 4चा 5वा घात. ओके, 4चा 5वा घात 4 म्हणजेच या ठिकाणी 2चा वर्ग 5. आता 4च्या पायात लिहिलं असतं तर लक्षात येईल. इथं
16 म्हणजे 4चा वर्ग, पुढं 4चा घन आहे, 3चा 6वा पुढं आहे. ओके. छेदस्थानी 3चा घन आणि इथं 3चा 6वा आलेलाच आहे. इथं 3चा 6वा याच्यावरून आलेला आहे, लिहितो तसंच. गुणिले 4चा वर्ग पुढे हे तसंच लिहिलं, 4चा वर्ग. आता 4चा वर्ग हा गेला, हा 16 म्हणजे 4चा वर्ग आणि त्याचा वर्ग आहे म्हणजे 4चा चौथा घात. ओके. आणि मग 3च्या 6व्याला 3चा 6वा गेला, वरती काय आलं, 4 किती वेळा, 4 आणि 3 7, 4चा 7वा आणि खालचा वरती आला. या ठिकाणी 7तनं 2 गेले, 5 उरले, 4चा 5वा. ओके. 4चा 5वा घात, 4चा 5वा. अशा पद्धतीनं अचूक पर्याय या ठिकाणी आहे 4चा 5वा घात नंबर 2. ओके. पुढला प्रश्न आहे 0.000081 बरोबर 3चा चौथा गुणिले 10चा x, तर x बरोबर किती, हे पर्याय आहेत. या ठिकाणी सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्षाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे, त्यामुळं हे दशांश चिन्ह काढून 81 भागिले 1,00,000 करावं लागणार. ओके. बरोबर 3चा चौथा गुणिले 10चा x. 81 म्हणजे 3चा चौथा गुणिले या ठिकाणी छेदस्थानी 10चा 5वा घात. ओके. बरोबर 3चा चौथा गुणिले 10चा x. 3चा चौथा दोन्ही मूळचा गेला, काळजी घ्या. 10चा अधिक 5 वरती आला, 10चा वजा 5 बरोबर 10चा x. समानता संबंध आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, एक्सची किंमत वजा 5. ओके. अचूक पर्याय नंबर 3. ओके. पुढला प्रश्न आहे 2चा घन अधिक 2चा चौथा अधिक 2चा 5वा भागिले 2चा चौथा अधिक 2चा घन अधिक 2चा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह, हे पर्याय आहेत. दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी पाहूया. 2चा तिसरा म्हणजे 8, 2चा चौथा म्हणजे 16, 2चा 5वा म्हणजे 32, 2चा चौथा म्हणजे 16, 2चा तिसरा म्हणजे 8 आणि 2चा वर्ग म्हणजे 4. ओके. 16 आणि 8 24, 24 आणि यातलं 2 26, 26 आणि 30 56, 8 आणि 4 12, 12 आणि 16 28, 28 दोन्ही 56 म्हणजे 28च्या पाड्यात 56, 28 दोन्ही 56 आलं. जर समजा 3 4 5 यामध्ये सर्वात लहान घात 2 आहे, 2चा घन सामायिक काढा, 2चा घन सामायिक काढला, इथं राहिला 1च, 2चा घन सामायिक काढला 2 राहिला, 2च्या चौथ्या घातानं 2चा घन बाहेर काढला म्हणजे 4त 3 गेले 1 आणि 5तनं 3 गेला 2चा वर्ग. ओके. छेदस्थानी 2चा वर्ग सामायिक काढा, इथं 2चा दुसरा अधिक इथं फक्त 2 आणि इथं 1. ओके. पहा आतमध्ये 2 ने 1 3, 2चा तिसरा म्हणजे 8. आता गुणिले या ठिकाणी 2 ने 1 3, 3 2चा दुसरा म्हणजे 4 आणि 2 6 आणि 1 7 भागिले इथं 2चा वर्ग म्हणजे 4. ओके. गुणिले 2चा वर्ग 4 आणि 2 6 आणि 1 7, 7ला 7 गेले, 4 1 4 2 8, 2च आले. ओके. अशा पद्धतीनं पुढला प्रश्न आहे 64,000 बरोबर 0.4चा घन गुणिले 10चा a घात, तर एची किंमत किती, हे पर्याय आहेत. 64,000 बरोबर 0.4 घन करायचं राहू दे, 0.4 3 वेळा मांडूया, गुणिले 0.4 गुणिले 10चा a. पुढे या ठिकाणी 64,000 हे भागिले 0.4 मागे घेऊया, 0.4 भागिले होणार आहे ना 3 वेळा. ओके. बरोबर 10चा a. दशांश चिन्ह काढून टाकूया, 1 2 3 दशांश चिन्ह काढून टाकले म्हणजे खाली 4 गुणिले 4 गुणिले 4च आलं. दशांश चिन्ह काढून टाकले, त्या बदलाला वरती 64,000 वर आपल्याला 3 शून्य दिल्या पाहिजेत. मग ह्या 4नं 64ला म्हणजे 4 चौक 6 चौक 64, 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 64च. ओके. आणि 64 ह्याच्यावर 1 2 3 4 5 6 शून्य. ओके. 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर 10चा a. म्हणजे पाठीमागं
एकावर 6 शून्य आहेत म्हणजेच 10वर 6 बरोबर 10चा ए. मग दोन्ही बाजूमध्ये पाया समान आहे, मध्ये समानता संबंध आहे, याची किंमत साहजिकच 6. अचूक पर्याय नंबर 1. ओके. प्रश्न आहे 0.0000216 बरोबर किती, हे पर्याय आहेत. आता या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पलीकडे उदाहरणार्थ 0.12 असेल, सुट्टे दशक शतक म्हणजेच 12 गुणिले 10चा वजा 2 म्हणजेच 12 गुणिले 10चा वजा 2 म्हणजे 0.12. तशा ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 2 3 4 5 म्हणून 10चा वजा 6 आणि 216 आहे. 216 म्हणजे या ठिकाणी 6चा घन गुणिले 10चा वजा 6. अचूक पर्याय आपला जो आहे 6चा घन गुणिले 10चा वजा 6चा. अचूक पर्याय नंबर 2. ओके. प्रश्न आहे 10 से 24 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही. आपण 4चा 5वा केला तर 1024 मिळते, 5चा 4था केला या ठिकाणी 625 मिळते, म्हणजे या पर्यायाने व्यक्त होत नाही. 2चा 10वा म्हणजे 1024च आहे, 1024. आणि 10.24 गुणिले 10चा वर्ग, 10चा वर्ग म्हणजे 100. 10.24ला 100 गुणले की 1024 येते. फक्त 5चा 4था या पर्यायाने व्यक्त होत नाही. 8चा वर्ग गुणिले 1/8चा वर्ग बरोबर किती, स्वतंत्र मांडणी केली आपण. 8चा वर्ग गुणिले 1चा वर्ग भागिले 8चा वर्ग, 1लाही वर्ग आहे म्हणजे 1च, आणि 8चा वर्ग छेदस्थानी 8चा वर्ग आणि हा 8चा वर्ग गेले 1. उत्तर अचूक पर्याय नंबर 1 हा 4था पर्याय. ओके. आणि येतं हा पुढचा आहे एक्सचा पी वजा क्यू गुणिले एक्सचा क्यू वजा आर गुणिले एक्सचा आर वजा पी बरोबर प्रश्नचिन्ह. तर पर्याय काय आहे त्या ठिकाणी, समान काय पाया आहे, गुणाकार आहे, घातांकांची बेरीज करू. घातांकांची बेरीज करताना एक्सचा पी वजा क्यू पुढं अधिक क्यू वजा आर पुढं अधिक आर वजा पी. या ठिकाणी वजा आरला अधिक आर गेले, वजा क्यूला अधिक क्यू गेले. राहिलेला आपल्याला काय लिहावं लागेल, पी वजा क्यू पी. पी वजा पी पण गेले ना. ओके. पी वजा पी पण गेले. 0 एक्सचा 0 म्हणजे 1. कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4. आणि याचं उत्तर 2 आलेलं होतं. प्रश्न आहे पुढचा, वर्गमुळात 56 अधिक वर्गमुळात 420 अधिक वर्गमुळात 25 बरोबर किती, हे पर्याय आहेत. या ठिकाणी वर्गमुळात 25ला पाठीमागची दोन्ही वर्गमूळ आहेत, वर्गमुळात 420ला पाठीमागची दोन्ही वर्गमूळ आहेत. आपण या ठिकाणी प्रथमतः 56 तसंच ठेवायचं, वर्गमुळात 420 आणि ह्या 25चं वर्गमूळ 5. ओके. 620. त्यामुळे हे 56 तसंच, 620 आणि 5 625. 56 अधिक 625 म्हणजे 25. 625 वर्गमूळ 25, 25चा वर्ग 625 आणि 56 आणि 25 वर्गमुळात 81. 81चं वर्गमूळ 9 आहे. त्यामुळे याचा अचूक पर्याय 9 नंबर 2. ओके. 1296चे चौथे मूळ किती, पर्याय आहेत. 1296 म्हणजे त्या ठिकाणी 16 गुणिले 81 कशा अवयव पडले तिथं. 1296 म्हणजे 2 त्याच्यामध्ये 4 वेळा येते आणि 3 4 वेळा येते. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2चा चौथा म्हणजे 2चं चौथं मूळ 2. 3 4 वेळा, 3च्या चौथ्या घाताचं चौथं मूळ म्हणजे 3, म्हणजे 3 दुनी 6 येणार. पहा 1296 म्हणजे हा 2चा चौथा गुणिले 3चा चौथा म्हणजेच 1296 म्हणजे 3 दुनी 6चा चौथा म्हणजेच 1296चे चौथे मूळ बरोबर 6. ओके. अचूक पर्याय नंबर 4. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 7वीला शिष्यवृत्तीला जे बसणारे आपले मित्र आहेत त्यांच्यासाठी तो शेअर करा.
भोसले सर जाकले. अद्याप चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणासमोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन या ठिकाणी प्रोत्साहन द्या. धन्यवाद.